आता आपण बघूयात 9 मोठ्या बातम्या। बीड लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोणताही गैरप्रकार नाही, बजरंग सोनवणेंच्या आरोपावर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचं स्पष्टीकरण। माढा लोकसभेत कोण बाजी मारणार, योगेश आणि निलेश पाटील या दोन भावांनी लावली पैज। भाजपच्या समर्थकांना दिलं 11 बुलेटचं चॅलेंज, तुतारीचाच आवाज घुमणार असल्याचा दावा। निवडणुकीत बोगस मतदानाचा आरोप करत कपिल पाटील आक्रमक, कपिल पाटलांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा बाळामामा म्हात्रेंचा आरोप। लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांच्याकडून विधानसभेची तयारी सुरू। प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसोबत लोकसभा निवडणुकीची माहिती म्हणून आढावा बैठक। दानवेंची संघटनात्मक बांधणी सुरू असल्याची चर्चा। शिंदेची ऑफर अमोल कीर्तीकरांनी नाकारली। अमोल कीर्तीकर निष्ठावंत आणि कणखर, मुलाचं कौतुक करताना शिंदे गटाच्या गजानन कीर्तीकरांचं भुवया उंचावणारं विधान। बीडमध्ये बोगस मतदानाच्या रोहित पवारांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाची बीड जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस। बोगस मतदान झालं नसल्याचा निवडणूक विभागाला गोपनीय अहवाल सादर। मतदानाच्या दिवशी झालेल्या ढिसाळ कारभाराची सरकारकडून गंभीर दखल, उच्चस्तरीय चौकशी करण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। राष्ट्रवादीचा तळागाळातील कार्यकर्ता काही कारणाने दुखावला, कार्यकर्ता वेगळ्या विचाराने जाऊ शकतो, मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारडेंचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गट कामाला, 27 तारखेला बोलावली पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक। बैठकीत मित्रपक्षांचं सहकार्य आणि राज्यातील मतदानावर चर्चा होणार।